नमस्कार, मी स्नेहा रावळकर जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आपल्यासमोर बोलते. माझं मुख्यमंत्री साहेबांना एकच मुख्यमंत्री दादा, जसं तू तुझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना चालू केलीस, तसंच तुझ्या भाच्यांसाठी नक्की काहीतरी कर, लवकर काहीतरी कर. आणखी विलंब लावू नकोस, नाहीतर आम्हाला बोलायला भाग पडेल. उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद न आएंगे. उठो द्रौपदी शस्त्र संभालो, अब गोविंद न आएंगे. असं बोलायला आम्हाला भाग पाडू नकोस, हीच कडकडीची विनंती. बदलापूर येथील 2 शाळेकरी चिमुकल्यावर झालेल्या अत्याचारानंतर अख्ख्या महाराष्ट्रात या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केल्या जात आहे. महिला सुरक्षित नसल्याने या महिला आज अचलपूर परतवाडा शहरातील विविध संघटनेच्या महिला एकत्रित होऊन या घटनेचा निषेध करणार आहेत. नेमकं या घटनेला अनुसरून या महिलांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊ. जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा कलकत्ता येथे झालेल्या घटनेचा आम्ही संपूर्ण याच्यामध्ये निषेध करत आहे. या आठवड्यामध्ये जवळजवळ 12 घटना झाल्या आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे तर जर कायदा बदलला असता किंवा खूप कठोर शिक्षा झाली असती तर ह्या पुढच्या घटना अशा झाल्याच नसत्या. जसं सौदी अरेबियामध्ये एका लढामाने बलात्कार केल्यामुळे ताबडतोब त्यांच्यावर म्हणजे हे झाली आहे, ताबडतोब कार्यवाही झाली आणि असा आदेश दिला की त्यांचे मुंडके बिलकुल तोडून टाका आणि खरंच तोडल्या गेले. याला म्हणतात न्याय. कल्पना बंडुका, मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष. कलकत्ता आणि महाराष्ट्रामध्ये जे प्रकरणं झाले, अल्पवयीन मुलीवर जे अत्याचार झाले त्याला म्हणजे कायद्याने शिक्षा ही दिलीच पाहिजे. जर प्रत्येक विषयात जर कायदा रात्रोरात जर निर्णय घेऊ शकते तर या विषयावर पण त्यांनी घेतला पाहिजे. मी मीरा म्हाला, पोलीस पाटील कांडे. सध्या कलकत्त्याला आणि महाराष्ट्रात जो अत्याचार झाला आणि रोज त्यानंतर जो अत्याचार झाल्यानंतर जो रोज उघडकीस येतं, एक दिवस जो अत्याचार उघडकीस येत आहे आणि संपूर्ण भारतात असंतोष पसरलेला आहे. सगळं महिलाच नव्हे तर सगळे पुरुष सगळीकडे सगळे आंदोलन चर्चा सुरू आहे. आमच्या सरकारला एकच म्हणणं आहे, आम्ही सध्या निवेदन दिलेलं आहे जे देणार आहोत आमदार साहेबांना आणि अधिकाऱ्यांना, फक्त की आम्हाला त्यांना फाशी द्यावं. पण माझी आणि माझ्या महिला भगिनीची ही इच्छा आहे की फाशी देऊन काय होणार, तात्पुरतं 2 सेकंदात जीव निघून जाणार. पण ती मोमिता जी तडफडली तिच्यासारखं त्याला तडफडला पाहिजे तो, आणि त्याचा एक पार्ट वेगळा केला पाहिजे आणि तरच सगळ्यांना शांती मिळेल. आणि तो त्याच्यापासून जो धडा आहे ना तो सगळ्या पुरुषांना मिळेल की आपण असं करण्यापूर्वी तो 10 वेळा विचार करेल. म्हणून आमच्या सर्व महिला भगिनीची हीच इच्छा आहे, त्याचा एक आणि एक पार्ट वेगळा केला पाहिजे आणि त्याला जागेच मृत्यू दिला पाहिजे. नमस्ते, मी महिला पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आहे सौ अश्विनी कैलाशराव वायस्कर. मला असं वाटते की जे कृत्य घडत आहे त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि मुलगी कुठेतरी सुरक्षित राहिली पाहिजे, असा काहीतरी कायदा निर्माण झाला पाहिजे. आणि या वाईट कृत्य करणाऱ्या लोकांना पुन्हा त्या प्रवृत्तीकडे अशी वाईट प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण नाही झाली पाहिजे, असा काहीतरी एक कायदा निर्माण केला पाहिजे. ही सरकारला माझी विनंती. माझं नाव सौ शारदा संजय विखे, मायर फाउंडेशनचे मी अध्यक्ष आहे. आम्ही सर्वजण इथं आज निवेदन द्यायसाठी आलो आमदार साहेबांना की बाकी देशात जसा कायदा आहे लगेच फाशीची शिक्षा द्या बलात्कार करणाऱ्यांना, तसेच आपल्या इथे त्यांनी मंजूर करावी. तुमच्याशी नाही होत असं तर जे आरोपीला त्यांच्या रिश्तेदाराच्या हवाले करून द्या, जर शिक्षा त्यांना मंजूर करा ते आम्हाला मान्य नाही. नमस्कार, मी सुमिता शेळके. आम्ही इथे निषेध करायला आलो आहे. जे काही घटना आता इथे घडत आहे त्यावर काही ना काही कारवाई केल्याशिवाय आता आम्ही सुरक्षित नाही आहे. आता मुलींना पण बाहेर पाठवायला आता आम्हाला भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. जय जिजाऊ. आज आपण पाहतो की संपूर्ण भारतभर प्रत्येकाच्या मुली कुठे ना कुठे शिकायला आहेत, परंतु त्या शिक्षणाच्या सोयीनुसार ज्या बाहेर गावी शिकायला जातात त्या खरोखर सुरक्षित आहे का? प्रत्येक आईवडिलांचा जीव जोपर्यंत आपली मुलगी घरी येत नाही तोपर्यंत तिचा जीव काळजीत राहते. परंतु शासनाचे हे जे निर्णय आहे हे कायदे आणि नुसतं कागदपत्रीच आहेत. त्यामुळे आम्ही आज
घरात मंदिरात सुद्धा सुरक्षित नाही आहे. एक दुःखद गोष्ट आहे. जिथे आपण मंदिरात सुरक्षित समजतो तिथे पण नाही आहे. शासनाने प्रत्येकाच्या खात्यात 1500 रुपये टाकलेले आहे लाडकी बहीण म्हणून. आम्हाला त्या योजनेचा काही घेणं देणं नाही आहे. पुढील योजना आम्हाला खरं आज वेळ आहे आमच्या सुरक्षेची. जो काही आरोपी असेल ह्या प्रत्येक घटनेमध्ये, बलात्काराच्या घटनेमध्ये जो आरोपी सापडत असेल त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, फाशीची शिक्षा द्यावी आणि ह्या शिक्षेमध्ये बदल करावा. आणि जो काही आरोपी जेव्हा त्याला दिसत असेल तेव्हा बिलकुल त्याला फाशीची, त्याचं मान वेगळी आणि शरीर वेगळं असं कठोर शिक्षा देण्यात यावी, हे माझं म्हणणं आहे. जय जिजाऊ. मी अंजली नवता, जिल्हाध्यक्ष अमरावती. माझं एवढंच म्हणणं आहे की हा मोर्चा इथंच थांबणार नाही, तर हा मंत्रालयावर जाणार आहे दुसरीकडे. हे जर शिक्षा झाली नाही तर याच्यानंतरचा मोर्चा आमचा मुंबई मंत्रालयावर जाणार आहे, हे एवढंच नक्कीच आहे. महाराष्ट्रात अख्ख्या भारतामध्ये की भ्रूण हत्येचं प्रकरण वाढतं आहे. म्हणजे मुलगी ही आईच्या उदरात पण सेफ नाही आहे, ती बाहेर वावरते आहे तिथे पण ती सेफ नाही आहे. तर या आता जे काही सरकार आहे त्यांनी कायद्यामध्ये कडक हे आणावं, निर्बंध आणावं आणि जे काही जे आहेत कंटक आहेत, ज्यांनी आता बदलापूरचं प्रकरण झालं आणि कोलकात्याचं जे प्रकरण झालं, अशा कितीतरी घटना आपल्या देशामध्ये घडत आहेत, त्याच्याबद्दल चांगला एक मजबूत कायदा बनवावा, बस एवढंच म्हणणं आहे माझं. आज खरोखर शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण झाली, कारण महाराजांच्या काळात जी महिलांना सुरक्षा होती ती सुरक्षा आज कुठेच राहिलेली नाही आहे. म्हणूनच आज हे जे भारतात किंवा आपल्या राज्यामध्ये जे प्रकरणं आता झालेली आहेत त्याबद्दल निवेदन देण्यासाठी आम्ही बच्चू भाऊंना आज देणार आहोत. निवेदनं भरपूर देऊन चाललेली आहेत, परंतु हा जो आजचा आमचा प्रश्न आहे हा भाऊंनी तारांकित करावा आणि त्याचं उत्तर तिथेच सभागृहामध्ये घ्यावं, याबद्दल आज आम्ही भाऊंकडे मागणी करणार आहोत आणि यासाठी सर्व समविचारी महिला संघटना आज इथे एकत्र झालेला आहोत. धन्यवाद. मैं एडवोकेट तस्मिया फराज, हम यहाँ पर जमात इस्लामी हिंद वुमेन्स विंग्स की तरफ से आए हुए हैं। आज ये कहते हुए थोड़ी शर्म आ रही है कि हम आज़ाद भारत के आज़ाद बेटियाँ और बच्चे हैं, क्योंकि जो चीज़ें सामने आई है, कहते हमारे देश में तो बड़ी शान से कहा जाता है कि नारी शक्ति, तो क्यों फिर शक्ति के पावर को शक्ति को दबाया जा रहा है, पावर को दबाया जा रहा है। कहा जाता है कि औरत देवी का रूप है, औरत देवी है, तो फिर देवी का ऐसा अपमान क्यों? फिर कहा जाता है, फिर औरत को ऐसा समझा जा रहा है कि वो कोई खिलौना है, बल्कि खिलौना की भी तो वैल्यू होती है, उसे पैसे से खरीद कर लाते हैं, लेकिन औरत को उससे भी कम समझा जा रहा है। उसे रात भर उससे खेलकर सुबह उसे तोड़ दिया जा रहा है। ना आज औरतें फ्रीडम के साथ जॉब कर सकती है, ना बच्चे स्कूल में फ्रीडम के साथ एजुकेशन प्राप्त कर सकते हैं। मेरी बस यही रिक्वेस्ट है कि ऐसे औरतें अपने फ्रीडम के साथ रहें, उन्हें पूरा प्रोटेक्ट मिले, उसके लिए लॉ बनाया जाए और जो जस्टिस दे, जो न्याय दे, वो ये सोचकर न्याय दे कि अगर उनकी जगह हमारी माएँ होती, हमारी बहनें, बच्चियाँ, बेटियाँ होती तो हम क्या करते। ये सोचकर जस्टिस मिले और ऐसा जस्टिस मिले कि कई पीढ़ियाँ उसे भुला ना सके और ऐसे ये क्राइम कम ना हो, बल्कि ये क्राइम जड़ से ख़त्म हो। मैं तबका मोहम्मद सबीर अख्तर अचलपुर से जमात इस्लामी हिंद की तरफ से ये बात कहना चाहती हूँ। ये पूरी इंसानियत जो है, इस्लाम जो है ये पूरी इंसानियत के लिए है और हमारे मुल्क में जो ये मामला हुआ है ये बड़ा ही शर्मनाक मामला हुआ है, जो जिसकी वजह से ना हमारी माँ महफूज है, ना हमारी बच्ची महफूज है, ना हमारे माशरे में मौजूद कोई औरत, कोई लेडीज़, कोई भी महफूज नहीं है, जो कि हमारे लिए बहुत ही शर्मनाक बात है। आदमी को जो है वो इस्लाम जो है वो कव्वाम का दर्जा देता है कि वो अपने माश के एतबार से अपने परिवार की हिफाजत करे और हर एतबार से, अपनी ताकत के एतबार से अपनी माँ की, अपनी बहन की, अपनी बेटी की और अपने आस पड़ोस की हर नारी की जो है वो हिफाजत करे और उसको प्रोटेक्ट करे। लेकिन आज जो है ये दरिंदगी ने जो है पूरे मुल्क में पूरी हलचल मचा रखी है, क्योंकि इसकी वजह से ही हमारी जो है बच्चियों को पढ़ाने के लिए और उनको आज़ादी देने के लिए जो है लोग डरने लगे हैं। क्या ये बच्चियाँ आगे जाके पढ़ नहीं सकती है? क्या ये बच्चियाँ अपने हक के लिए लड़ नहीं सकती है? क्या ये बच्चियाँ फैशन नहीं कर सकती है? क्या ये बच्चियाँ अपने घर से निकल नहीं सकती है? क्यों ऐसा हो रहा है? तो इसके लिए हमें ऑब्जेक्शन उठाना चाहिए कि हम जो है इस माशरे में जो पिछले भी बहुत सारे ऐसे जो है रेप के बहुत सारे केस आ चुके हैं जिसमें जो है उनको आज़ाद कर दिया गया है। यही वजह है कि आज जो है इस माशरे में
पे जो है दरिंदगी फैल रही है और हमारी बेटियां, माएँ और बहुएं और समाज की औरतें जो है इसका शिकार बनती जा रही है। मैं इस्लाम के नुक्ते नज़र से ये बात कहना चाहूँगी कि इस्लाम जो है प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये बात कहते हैं कि हदीस में कि जो शख्स किसी औरत को जबरन जो है ज़बरदस्ती जो है इसके ऊपर जुल्म करता है, ज़्यादती करता है, तो वो जो है वाजिबुल कत्ल है, यानी वो कत्ल का हकदार हो गया है, उसे कत्ल कर दिया जाए, उसे मार दिया जाए, खत्म कर दिया जाए। और साथ ही साथ इस्लाम ये हुक्म देता है कि उसे लोगों के सामने पेश किया जाए ताकि अगले जो लोग हैं जो इस बारे में सोचे भी और इसका ख्याल भी अपने जहन में लाए, तो वो 200 मरतबा इस बात को सोचे कि जो चीज़ पिछले इस आदमी ने किया था तो वो अगर मैं करता हूँ तो मेरा भी हाल इसी तरह से किया जाएगा। बेटी पढ़ाओ बेटी बचाओ हे जे नारा सगळ्यांनी देशात दिलेला आहे, बेटीला पढ़ाओ तो केलेला आहे, पण बेटी को हम दरिंदों से बचा नहीं पाए। तो आज आपण जे दिसून राहिले ते हे बलात्काराची घटना सध्या या परिस्थिती याच वेळी नाही घडली, याच्यापूर्वी आपण बघतो की आपण किती मुलांसाठी सडकवर आलो आहोत आणि निवेदन दिले गेले आहे, त्यांना शिक्षा मागितली गेली आहे, पण आतापर्यंत शासनाने त्वरित कोणालाही फाशीची शिक्षा किंवा त्यांना सजा दिली नाही, म्हणून ह्या नराधमांची हिंमत वाढून राहिली। आता आपण बघून आलो की ज्या मुली डॉक्टर मुली जी ट्रेनिंग डॉक्टर मुलगी होती तिनं कशात शिक्षण घेतलं, MBBS केली, मग PG केला, मग तिनं डॉक्टर होण्यासाठी स्वप्न पाहिले, पण तिला काय केलं की या नराधमांनी त्याला वाचू आम्ही त्या नराधमापासून वाचवलं शकलो नाही। जमात इस्लामी हिंद भारत से हम आए हैं। मेरा कहना ये है कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो है तो सबके लिए रहमत बनकर आए इस दुनिया में, और उन्होंने ये तालीम दी है कि बेटी की अच्छी शिक्षा करो, अच्छा पढ़ाओ और उसको पढ़ाने के बाद अच्छे घर में उसकी शादी करो। तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ये फरमाया कि वो और मैं स्वर्ग में इतने करीब होंगी। आज कलकत्तामध्ये जी घटना घडली त्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये याकरिता त्या नराधमाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, बस एवढीच आमची महिलांची मागणी आहे। मी सौदिकाली शिकवणी शिकवणे माहेर फाउंडेशनतर्फे आज आम्ही बच्चू कडूंना निवेदन देणार आहे। सर्व संघटना इथे हजर आहे आणि मला आनंद आहे की एवढ्या प्रमाणात आपल्या महिला अचलपूरच्या आलेल्या आहेत आणि समाजामध्ये राहत असताना आपण पाहतो की वन्य प्राण्यांना जर समजा जीव घेतला कोणी तर त्यांची कठोर शिक्षा आहे। आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण भारतामध्ये बघितलं तर पंजाबमध्ये पंजाबी लोकांना शस्त्र बाळगण्याची सुविधा आहे, त्यांना हक्क आहे। मग आपणही भारताचे नागरिक आहोत, मग आपल्याला सुद्धा सामान्य नागरिकांना सुद्धा शस्त्र वापरण्याची परवानगी सरकारने द्यावी। कारण आज आपण आता पाहतो एका आठवड्यात 12 मुलींवर म्हणजे अत्याचार होणं प्रत्येक गावामध्ये, आणि आज सुद्धा आसाममध्ये नायगाव इथे आजही सुद्धा बलात्कार झालेला आहे। तर मग असं कुठपर्यंत चालेल? मला तर असं वाटतं फाशीच्या पेक्षा ज्या मुलीच्या आई असते किंवा बहीण असते तो जो अपराधी असते त्याला भर चौकात आणून त्या आईने किंवा तिच्या आईने किंवा बहिणीने त्याचा कत्ल करावा, 2 हात आणि 2 पाय कापून सरळ चौरंगा करावा, कारण की ही महाराजांनी सांगितलेलं आहे आपल्याला। आणि आजकाल महिला मला असं वाटते कमर दाखवण्यापेक्षा कमरेला जर तलवार जर ठेवली ना तर नक्कीच आपण आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतो। आणि खरं गरज आहे आपल्याला शिक्षणापेक्षा स्वतःचं संरक्षण करण्याची। आणि मला असं वाटतं की जेही मुख्यमंत्री आहेत आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत यांना निवेदन इथून आम्ही देत आहोत की कठोर कारवाई करावी, कठोर कायदा आणावा आणि महिलांना स्वबळ आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रशिक्षण देण्याचं हे कायद्याने नित्यनियमाने आणि कायद्याने कठोर करावं की सर्व मुलींनी जसं पीटीचा पिरियड असतो तर त्यामध्ये 1 तासाचं त्यांचं स्वतःचं संरक्षण होईल। असं जुडो कराटे म्हणा, कुठलाही लाठीकाठी म्हणा, असं तलवारीचं प्रशिक्षण म्हणा हे दिलं पाहिजे, असं सरकारने सुद्धा धोरण ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक महिला याच्यातून स्वतःचं संरक्षण करण्यास तयार होईल। अब आपको फोटो मारू क्या किती मांडलेला आहे त्या घटनेनंतरचे विषय मांडले। घटना होणे याच्यासाठी खरं तर फार महत्त्वाचं।
घटना झाल्यानंतर त्याचं काय वापर करायचं, कशा पद्धतीने शिक्षा द्यायची, पण घटनाच होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे. घटना झाल्यानंतर एखाद्यानं चोरी करून नेला आणि मग त्याला आपण अंदर टाकलं, पण एखाद्याचा जीव जातो आणि नंतर त्याच्यावर कारवाई होतं. कायद्याला हे अपेक्षित नाही आहे. जे चांगले राज्य करते त्यांना हे अपेक्षित नसतं. चांगलं राज्य म्हणजे काय, तर तिथं घटनाच होणार नाही. त्या घटनेपासून कोसो दूर अशा काही घटना दिसणार नाही, ते म्हणजे चांगलं राज्य. हे चांगलं राज्य नाही होऊ शकत का घटना झाल्यावर फाशी देतो, घटना झाल्यानंतर आम्ही कुठेतरी कारवाई करतो. माझं असं मत आहे का घटना होऊ नये याच्यासाठी काय वापरता येईल. एखादा आजारच होणार नाही, आजारानंतर उपचार हा भाग अलग आहे, पण आजार होणार नाही याच्यासाठी काय केलं पाहिजे. कारण आखरी त्या यातना, ते दुःख त्या आईवडिलाच्या नशिबी येतं. हे एका जणाला फाशी देऊन ते जातं असं नाही आहे, ते कायम त्याच्या डोक्यात असतं आणि आयुष्यभर डोक्यात असतं. आणि ते दुःखच कोणाच्या नशिबी येऊ नये यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला लढणं गरजेचं आहे. आम्ही सभागृहामध्ये सुद्धा आम्ही या गोष्टी मांडल्या तर जेव्हा या सगळ्या घटना होतं त्याच्या अगोदर आम्ही काय केलं पाहिजे, याच्यासाठी वेगळी यंत्रणा उभी करता येईल का, यासाठी आम्ही अधिक 2 पावलं टाकता येईल का, हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे मला असं वाटतं. आपण बऱ्याच जणांना सांगितलं घटना झाल्यानंतर चौकात मारा, त्याचे 4 तुकडे करा, कापून टाका, पण झालीच नाही याच्यासाठी काय. तर मला वाटतं जागृत महिला, जागृत आई, हे सुरक्षित महिला होऊ शकतं. आम्ही सरकार काय करण नाही करण हा नंतरचा भाग आहे, ते करावंच लागेल. पण मी आई म्हणून, मी बहीण म्हणून, मी त्याचा भाऊ म्हणून काय करू शकतो हे थोडंसं एक बोट आपल्याकडे पण वळवणं गरजेचं आहे असं वाटतं. कारण मी राजकीय भाषण करणार नाही, याच्यावर भाषण देणं काही फार गरजेचं वाटत नाही किंवा निदर्शनं त्याच्यावर आपण बोलणं ही वेळ येणंच खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. ते होऊ नये याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. एखादा तालुका, एखादं गाव जसं आदर्श गाव आलं, अधिक चांगले चांगले वेगवेगळे गाव उपक्रम, उद्योगपूर्ण गाव आलं, तसंच सुरक्षापूर्ण गाव येऊ शकतं का. त्या गावात घटनेच्या दूरदूरपर्यंत कोणी जाऊ शकणार नाही एवढी आमची जागृत महिला उभी राहिली तर ते सुरक्षित राहिल्याशिवाय राहणार नाही अशी शपथच मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण घेतली पाहिजे. आणि ते भावाने घेतली पाहिजे आणि बहिणीने पण घेतली पाहिजे. आखरे आपण पाहिजे का ह्या प्रयोग जर आपण सुरू केला, सरकार करेलच. या सगळ्या घटना झाल्यानंतर अनेक कायदा बदलला, केंद्र सरकारचा हा कायदा आहे. केंद्र सरकारनं मला वाटतं या 3, 4, 5 वर्षात 2-3 कायद्यात बदल केला, कायद्यामध्ये बदल केला, पण शिक्षेमध्ये तातडीने शिक्षा व्हावं एवढा फक्त त्याच्यातला बदल आता बाकी आहे. बाकी सगळ्या जे काय आपण त्याच्यात टाकायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी महिलांना विचारूनच टाकल्या गेल्या. परंतु घटना झाल्यानंतर 5 ते 6 महिन्यातच त्याच्यावर कारवाई झाली आणि त्याच्यावर ॲक्शन झाली, त्याच्यावर कुठेतरी फाशीच्या शिक्षापर्यंत गेलं तर त्याचा दबदबा राहील. हा एक जसं महत्त्वाचा आहे. कारण आखरी एखादी केस होतं आणि 2 वर्षानंतर सजा होते तर ते लोक विसरूनही जातात, माहीतही होत नाही आणि त्याचा अंकुश बसत नाही. लगेच काय झाल्यावर लगेच त्याच्यावर कारवाई झाली तर मला वाटतं त्याचा एक दबदबा राहतं आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारची हयगय न करता त्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे. छत्रपतीच्या काळामध्ये समर्पित भावना लोकांच्या मनात होत्या. हा देश माझा आहे ह्या भावना लोक घेऊन जगत होते. तो माझ्या घरापुरतं ही भाषाच संपली होती. मी उरून पुरण ते देशासाठी उरण. एक राजकीय भावना लोकांच्या मनात प्रचंड प्रमाणात होत्या. या धर्तीवरचा, या राज्यातला प्रत्येक गोष्ट ही माझ्या देशाची आहे, त्याला मी सुरक्षित ठेवेल, ते व्यवस्थित ठेवणार, अशा पद्धतीच्या समर्पित भावना असल्यामुळे या गोष्टीला बराच आळा बसला. निवड शिक्षेमुळं नाही तर लोकांमधल्या डोक्यातला विचार बदलण्याची ताकदसुद्धा फार महत्त्वाची आहे. वैचारिक ताकद खऱ्या अर्थाने निर्माण होणं गरजेचं आहे.
आणि त्यासाठी मला वाटते आपण जे काही निवेदन इथं केलं आहे, आपल्या ज्या भावना आहे, आता अधिवेशन मला वाटतं डायरेक्ट डिसेंबरमध्येच होईल, निवडणुकीनंतरच होणार. आम्ही मागणी करू का याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलावा आणि फक्त महिला सुरक्षेवरच 2 दिवस अधिवेशन या सरकारनं बोलावलं पाहिजे, अशी मागणी आम्ही तातडीनं करू. तसा आम्ही प्रयत्नसुद्धा करू. कारण एखाद्या कायद्यासाठी एखादी गोष्ट जेव्हा पुऱ्या राज्याला देशाला हलवून टाकतं, तेव्हा अशा वेळेस तातडीनं एखादं अधिवेशन बोलावून, एखादी बैठक बोलावून त्यावर लोकांच्या मताचं खऱ्या अर्थानं तिथं सगळं त्या सभागृहामध्ये मांडलं गेलं पाहिजे आमदारांच्या माध्यमातून. तो आम्ही निश्चितच आजच्या आज, उद्याच्या उद्या काय आपल्याला पत्र देता येईल विशेष अधिवेशनाचं, जेणेकरून अधिवेशनातच ह्या गोष्टी आपण पाहतो का त्याची पूर्तता होऊ शकतं. त्याचा आपण प्रयत्न करू. आत्ताच आम्ही चव्हाण साहेबांसोबत बोलत होतो. म्हटलं आपल्याला काय प्रयत्न करता येईल. सरकारनं सूचना दिल्या, CCTV आहे का, अधिक काय आहे का, त्या गोष्टी CCTVमध्ये येणाऱ्या नाही आहेत. ह्या सगळ्या आत्तापर्यंत 90% ज्या केसेस आढळल्या, मी जेव्हा RR आबा गृहमंत्री होते, RR पाटील, ते आता नाही आहेत. त्यांची माझी फार जवळची दोस्ती होती. तेव्हा आम्ही बसल्या अशाच काही घटना जेव्हा घडल्या आणि तेव्हा त्यांनी सांगितलं का बच्चूभाऊच्या 90% घटना ह्या वळखीच्या लोकांपासून, नात्यातल्या लोकांपासून, ज्याचे कुठं रोज संबंध आले, भेटीगाठी झाल्या, अशा लोकांपासून जास्त घटना झाल्या. त्याच्यातल्या 50%च्या वरच्या घटना जर आजही आपण पाहिल्या तर त्या नातेवाईकामध्ये जास्त आहे. हा सगळा रेकॉर्ड आपण त्यावेळेस आव्हानं जमा केला आणि 10% घटना ह्या कुठेतरी सहज चलता बोलताना झालेल्या घटना आहेत. आणि मग नात्या गोत्यातल्या लोकांकडून जेव्हा असे व्यवहार होतं तेव्हा ते दिसून, किती काही कॅमेरे लावले तर ते दिसू नाही शकत. आपले त्यावर मी पाहतो एक अशा प्रकारचं पथक काही निर्माण करता येईल का, ते त्या पद्धतीने आपण सरकारला प्रस्ताव देऊ का. याची झडती घेणारं पथक, कारण आमच्या शाळेमध्ये मुंबई शाळा माझ्याकडे आहे आणि मी नैनाने जेव्हा गोष्टी जेव्हा सांगितलं तर त्या सगळ्या आमच्या महिला शिक्षिका आहेत, त्यांना सांगितलं का तुम्ही एका मुलीला 8-8 दिवसांना विचारत चला का बाबा असं काही घटना घडतं का, काही अशा प्रकारची छडकानी होतं का. अशा प्रकारचं जर ट्रायल आपण घेतली, आपण आपल्या मुलीला विचारत गेलो, आपल्या मुलगी आपल्यासोबत बोलत नसेल तर काकूचीकडून बोलून घेता येते का किंवा बहिणीकडून बोलून घेता येतं, हा प्रॅक्टिस एकदा सुरू झाली तर याला थोडा त्याच्यावर मला वाटते त्याला ब्रेक बसेल. आणि म्हणून जागृतीनं कसं राहता येईल आणि अधिक जागृत राहून पुन्हा या गोष्टीवर कसा आपण पाहतोय पाबंदी घालता येईल, त्याचाही प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. सरकार करेल, हवंही म्हणेल. आखरी आम्ही पाहतोय का आपली माणसंच आहे, ही प्रवृत्ती आहे, ही वृत्ती जी आहे ते कुठं सुरू होतं आणि कुठं थांबतं याचं काही अजून मला वाटतं यंत्र आलेलं नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला यंत्र म्हणून काम करावं लागतं. आम्ही स्वतःहून या गोष्टीवर आम्ही 10-10, 5-5 महिलांचं पथक केलं. तिथल्या मॅनेजमेंटला आपण विचारात घेतलं, त्या शाळेतल्या मुलींना आपण विचारलं, महिन्यातून एक पथक जाईल, 2 महिन्यातून एक पथक जाईल, त्यांच्या बाबतीत काही एक खुला संवाद मुलींबाबत होऊ शकतं का. त्याच्यातल्या काही मुलींना आपण जर नजरेत टाकलं, ओळखायला आलं तर बाबा याच्यावर काही अत्याचार होते असं दिसतं. हाही प्रयत्न आपण केला पाहिजे. संघटना म्हणून, सरकार म्हणून काय करावं तुम्ही सांगितलं तर, पण संघटना म्हणून माझं काय जबाबदारी आहे, मी काय पावलं उचलले पाहिजे, मी कशा पद्धतीनं आई म्हणून काय केलं पाहिजे, मी बहीण म्हणून काय केलं पाहिजे, भाऊ म्हणून काय केलं पाहिजे, हा विचार फार महत्त्वाचा आहे. कारण एखाद्या गोष्टीला ब्रेक लावायचा असेल तर ते चळवळ होणं फार महत्त्वाचं आहे. कायद्यानं सगळ्या गोष्टी थांबते असं नाही आहे. चळवळीनं जे होतं ते कायदा करू शकत नाही. हे कित्येकदा आपण पाहिलं. इंग्रजाचं राज्य उधळून फेकलं, कायदा होता तर 4 माणसंसुद्धा जमा करता येत नाही. पण चळवळ जेव्हा झाली तेव्हा एवढं मोठं साम्राज्य तोडलं, लोक बलिदानातून ते तोडलं. आणि म्हणून याची चळवळ कशी होईल याचंही सुद्धा एक चांगल्या प्रकारचं मला वाटतं एक नियोजन आपण सगळं कसं करता येईल. त्यासाठी काय मदत लागेल आमच्याकडून, एखादा आपण तशा प्रकारची काही
आपल्याकडे व्हॅन असेल, एखादे फिरतं पथक करता येईल का, त्यासाठी जो निधी लागेल ते आम्ही लगेच देऊ. पण तुमचे हात समोर आले पाहिजे हे सुद्धा या निमित्तानं आवाहन करतो. आणि तुमच्या सगळ्या भावना या येत्या 15 दिवसाच्या आत सरकारनं अधिवेशन खास करून घेतलं पाहिजे, याच्यासाठी शर्तीचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही अशी सुद्धा आपल्या सर्वांना मी आश्वासित करतो. झालेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत वाईट आहे. आणि मला असं वाटतं का ह्या घटना अशाच राहत असेल तर मग लोकशाहीतून निवडणुकीची गरजच काय आहे, हाही प्रश्न निर्माण होतोय. आणि म्हणून मला वाटते हे सगळ्या गोष्टी आपण तुमचे सगळा जो काही राग प्रत्येकाच्या मनात या घटनेच्या बाबतीत आहे तो सरकारपर्यंत नेण्याचं काम अतिशय एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रामाणिकपणे करू असं सुद्धा आपल्याला आश्वासित करतो आहे. ज्या आमच्या लेकी बहिणींना जे काही या सगळ्या यातना सहन करावं लागल्या त्याचं दुःख व्यक्त करतो. त्या सगळ्या भावनेसोबत, त्या सगळ्या विचारासोबत आम्ही अधिक कसं लढता येईल याचा सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक प्रयत्न करेल असं आश्वासित करतो. आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टेशन घेऊन ये ना उद्या. होता नाही. भारतासह राज्यातील विविध भागात दररोज कुठे ना कुठे युवतीवर आणि महिलांवर होणारे हे अत्याचार निषेधार्थ आहेत. याच निषेधार्थ घटनेला अनुसरून आज अचलपूर परतवाडा शहरातील सर्वच सामाजिक महिला संघटनेच्या पदाधिकारी व विविध जाती धर्मांच्या महिला या ठिकाणी आज संतप्त होऊन एकत्रित आलेल्या आहेत. स्थानीय कल्याण मंडपम येथे आलेल्या या महिलांचं एकच म्हणणं आहे की राज्यात वाढलेल्या अत्याचाराच्या या घटना कुठेतरी थांबायला हव्यात. त्याच माध्यमातून त्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा नालायक आणि अत्याचार करणाऱ्यांना चौरंगा ही शिक्षा सुनावली होती, त्याच धर्तीवर शासनाने भविष्यात अशा घटना करणाऱ्यांवर असंच काही कायद्यानुसार कारवाई करावी अशा मागणीचा सूर येथील महिलांचा होता. राज्यात वाढलेल्या अत्याचारांच्या घटना मनाला दहशत भरणाऱ्या आहेत. आता महिलांनीही यासाठी आपला आत्मसंरक्षणासाठी पुढे येणेही गरजेचं असल्याच्याही प्रतिक्रिया या ठिकाणी महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत. सानू खानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा.